नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात एक दुर्दैवी अशी घटना घडली. जिल्हा रुग्णालय आणि बसस्थानकाच्या दरम्यान असलेल्या हॉटेल साई या उपहारगृहातून उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या पल्लवी सौदागर आणि पूजा जाधव या दोघींनी फ्रुटी हे शीतपेय पिण्यासाठी घेतलं. दोघींनी ते शीतपेय प्यायलं आणि त्या मग आपली ड्युटी संपवून आपल्या घराकडे निघालेला असताना कळंबच्या बसस्थानकात त्या येताच त्यांना चक्कर आल्यासारखी जाणीव त्यांना झाली. चक्कर मळमळ आल्यामुळं त्या लागलीच परत उपजिल्हा रुग्णालयात आल्या. उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु त्यांची प्रकृती खालावतच चाललेली पाहून त्यांना मग त्यांनी रेफर केलं. त्यातल्या एकीला लातूर इथे रेफर करण्यात आलं, तर एकीला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रेफर करण्यात आलं. नेमकं ही फ्रुटी कधीची होती, एक्सपायर झालेली होती का काय, याबाबत अजून काही कळू शकलेलं नाही. पण आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या पालख्यात काल शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सायंकाळी कळंब शहरात आगमन झालं. मांजरा नदीच्या इथं कळंबच्या नगराध्यक्षा कापसे, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री शिवाजी कापसे आणि इतर कळंब शहरातील मान्यवरांनी पालखीचं स्वागत केलं. पालखी मग मुख्य मार्गावरून मुक्कामस्थळी आली आणि मुक्कामस्थळावर मग गजानन महाराजांच्या पादुकाच्या दर्शनासाठी कळंब शहर आणि कळंब शहराच्या आसपासच्या भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. आज सकाळी पालखीचं प्रस्थान ढोकी कारखान्याकडे झालं असून दुपारी पालखी गोविंदपूर इथे विश्रांतीसाठी थांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इकडं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही कालचा सासवडचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम संपवून आज पालखी पुढं जेजुरीकडं पालखीनं प्रस्थान केलेलं आहे. काल सासवड येथील पालखी तळावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ज्ञानोबारायांच्या पादुकांचं पालखी तळावर दर्शन घेतलं. त्यानंतर वारकऱ्यांबरोबर त्यांनी जेवणाचा आस्वाद पण घेतला. तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवडच्या पालखी मुक्काम तळावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर वारकऱ्यांसाठी जिथं अन्न तयार करण्यात येत होते तिथं जाऊन आपण स्वतःही थोडा वेळ
अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यानंतर त्या तिथून येवत येथे आल्या. येवत येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं येवतच्या पालखी तळावर त्यांनी पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथं वारकऱ्यांसाठी ठेवलेल्या झुणका भाकर ह्या पदार्थाचा आस्वाद पण त्यांनी घेतला. जगद्गुरू तुकोरायांची पालखी कालच्या येवत येथील मुक्कामानंतर आज ती वरवणकडं तिनं प्रस्थान केलं असून आज जगद्गुरू तुकोबारायाच्या पालखीचा मुक्काम वरवण येथे असणार आहे. असं सर्व महाराष्ट्रभर हरिनामाच्या गजरानं महाराष्ट्राचं वातावरण दुमदुमून गेलं असून ह्या सर्वांना आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपला जीव धाराशिव अशी स्लोगन असलेल्या धाराशिव फाउंडेशन या पुणे शहरात स्थापन झालेल्या संस्थेतर्फे परवा पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात तिसरं स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्याला धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी, त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील विविध अशा क्षेत्रात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या लोकांचा गुणगौरव ही धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला. धाराशिव फाउंडेशनचं स्थापनाचं 3 वर्ष पूर्ण झाली असून धाराशिव फाउंडेशनतर्फे पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना विविध मदतीचं कार्य हे फाउंडेशन करतं आणि नवोदितांना प्रोत्साहन देण्याचं पण काम या फाउंडेशनतर्फे होत असतं. आज आता आपण इथंच थांबूया. आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.